भरपूर पाऊस, थंड वातावरण आणि आरोग्यदायी गुळाचा चहा. हल्ली बरेच जण डाएट करतात किंवा पथ्य पाळतात तर साखरही खातच नाहीत. तर बिनसाखरेचा चहा हा आवडतही नाही. तर आपल्या कॅन्टीनला नेहमीच गुळाचा चहा बनवला जातो. तर बरेच काही मला विचारतात की तुम्ही गूळ, दूध वगैरे टाकता तर तुमचा चहा का फाटत नाही, आमचा का फाटतो? तर ते आम्हाला एकदा तुम्ही सांगा. तर त्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे. गूळ, गवती चहा, आले हे असं सर्व आरोग्यदायी आपण टाकलेलं आहे. गवती चहा आहे तर एक साधी ट्रिक वापरून आपण हा गुळाचा चहा बनवणार आहोत. तर नक्की पहा रेसिपी. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एकदम साधी सोपी रेसिपी करणार आहोत. रेसिपी म्हणजे आपण फक्त चहा बनवणार आहोत. अगदी साधी सोपी पद्धत, आणि तोही गुळाचा. आपण साखर याच्यात वापरणार नाही. गुळाचा चहा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. बरेच जण गुळाचा चहा तर बनवतात, पण बरेच जणांचं मला असं होतं की ताई तुम्ही चहा बनवता तर तो फाटत नाही, आमचा फाटतो. तर त्याचं कारण काय? तर त्यासाठी आज मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते, तुम्ही नक्की पहा. तर त्यासाठी लागणार आहे 1 कप पाणी. पाणी बाजूला ठेवते. एका भांड्यात आपण 1 कप पाणी घेतलं. दुसऱ्या भांड्यात आपण त्याच बरोबरीने 1 कप दूध घेणार आहोत करणार आहोत ह्या भांड्यामध्ये. आणि हे जे भांड आहे ते एका बाजूला आपण हे दूध गरम करायला ठेवणार आहोत. दूध हे उकळवून घेणार आहोत. आता मी 1 चमचाभर चहा पावडर टाकून घेते. तुम्ही चहा पावडर कोणतीही वापरू शकता. आम्ही गूळ टाकून घेते. आता आम्हाला 2 कप चहा होणार आहे म्हणून मी 1.5 चमचा गूळ टाकलेला आहे. आता गोड तुमच्या अवलंबून याच्यात तुम्ही थोडेसे गवती चहा स्वच्छ धुवून छोटी छोटी कट करा, छोटे छोटे पाने कट करायची आणि याच्यामध्ये टाकून द्यायचं. त्यामध्ये आपण आले किसून टाकूया. आल्याच्या ऐवजी चहाचा मसाला टाकला तरी चालेल. हे चांगलं आता मंद गॅसवर उकळू देते. आता हे दूध बघा असं छानसं असं उकळलेलं आहे. आता मी गॅस बंद करून घेते. इथे चहाही आपला असं चांगला उकळलेला आहे. आता त्याच्यावर मी हे जे उकळलेलं दूध आहे ते लगेच टाकून घ्यायचं. आता आपण जे गरम दूध एकदम उकळायला टाकलं ती हीच ट्रिक आहे की त्याने आपला चहा फाटत नाही. आता बरेच जणांचा चहा असं दूध टाकलं की फाटतो. आता बघा हे मी किती वेळ उकळते तरी चहा आपला बिलकुल फाटलेला नाहीये. हल्ली बरेच जण साखर खात नाहीत, त्याच्यामुळे चहा तर प्यायचा असतो पण बिना साखरेचा म्हटलं की अगदी तोंड वाकड होतं. मग गुळाचा चहा त्यासाठी अगदी चांगला. आणि गुळामध्ये गुणधर्म चांगले असतात, त्याच्यामुळे तो शरीरालाही चांगला, अगदी पौष्टिक. मिनिटं चहा उकळला तरी चहा फाटलेला नाहीये. आता आम्ही ओतून घेते. गुळाचा चहा तयार झालेला आहे. सुगंध म्हणाल तर एकदम सुंदर येतोय, कारण आपण त्याच्यामध्ये गवती चहा टाकला होता, आलं टाकलेलं आहे. त्याच्यामुळे हा आरोग्याला तर चांगलाच आहे. शिवाय साखर न वापरता पण गूळ टाकलेला आहे. तुम्हाला ही दूध उकळून घ्यायची पद्धत माहिती होती का? नसेल माहिती तर एकदा ह्या पद्धतीने नक्की चहा बनवून पहा. तुमचा अनुभव शेअर करा. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह.